तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अभिनेत्रीनं खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा आरोप हेमांगी राव यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर केलेला आहे। तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः महेंद्र थोरवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र थोरवे जी, आपलं स्वागत आहे लोकशाही मराठीवर। अभिनेत्री खरं तर हेमांगी राव तुमच्यावर आरोप करतायत, किती तथ्य आहे या आरोपात? अभिनेत्री हेमांगी राव आणि डॉक्टर हेमांगी राव हे माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी आलेले होते आणि त्यांना त्यांच्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात ते आम्हाला डॉक्टर राव हे सांगायला आलेले होते आणि तेव्हा आम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती सहज घेतली असताना आमच्या निदर्शनात आले की त्या प्रॉपर्टीवर ऑलरेडी त्यांनी कस्टमर कडनं फ्लॅट बांधून देतो म्हणून अनेक 9 ते 10 कोटी रुपये त्यांनी कस्टमरचे उचलले। कुणाकडे 3 लाख 5 लाख 10 लाख असे 200च्या वर लोकांकडनं पैसे उचललेले निदर्शनात आल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये काय मदत करू शकत नाही, तुम्ही लोकांचे पैसे पहिले क्लिअर करा। त्यानंतर आमच्याकडे ज्यांच्याशी एमओयू केलेला होता ते वाधवा बिल्डर सुद्धा आमच्याकडे आले आणि त्यांना असं समजलं की डॉक्टर रावना आमदार थोरवे साहेब मदत करतायत म्हणून ते मला भेटायला आले आणि त्यांनी सविस्तरपणे सगळी माहिती मला सांगितली की अशी अशी परिस्थिती आहे, आमचे पण 2 कोटी 90 लाख रुपये एमओयू वर घेतलेले आहेत। तर त्यांनी डॉक्टर वाधवा बिल्डर त्यांना सांगितलं की कस्टमरचे जे पैसे आहेत ते तुम्ही क्लिअर करून घ्या। 11 कोटीला काहीतरी त्यांचा व्यवहार ठरलेला होता, त्यातनं कस्टमरचे काहीतरी 9 कोटी रुपये द्यायचे होते, ते पैसे त्यांनी वाधवानी द्यायचे असं होतं आणि डॉक्टर राव त्या गोष्टीला अपोज करत होता। अशा पद्धतीने निदर्शनात आल्यानंतर डॉक्टर रावनी या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे काही कस्टमर कंझ्युमर कोर्टमध्ये गेले, काही यूओडब्ल्यू मध्ये गेले। डॉक्टर वाधवा बिल्डरने सुद्धा तक्रार केली। मग मात्र आम्ही डॉक्टर रावला मदत केली नाही आणि म्हणून डॉक्टर रावचे अभिनेत्री असणारे त्यांच्या मिसेस ह्या सुद्धा त्याबरोबर मला आलेल्या होत्या। त्यांच्या समोर मी डॉक्टर रावना स्पष्टपणे सांगितलं की ह्या तुम्ही लोकांची फसवणूक केलेली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही। डॉक्टर रावने आता काहीतरी भाडोत्री 5-25 गुंड आणून त्या जागेवर त्या ठिकाणी बसवलेले आहेत, जिथे वाधवांचं पोजेशन त्या ठिकाणी आहे। असं कृत्य केलं होतं म्हणून मी त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि हा आरोप हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या आरोपामध्ये सुद्धा डॉक्टर राव आणि त्यांची मिसेस सुनील तटकरेंना भेटायला गेल्या आणि सुनील तटकरेंनी त्यांना चुकीच्या पद्धतीने सल्ला देऊन अशा पद्धतीचा आरोप करण्यास सांगितलेला आहे असं माझं मत आहे। बरं, आता हा नवीन आरोप तुमच्या वतीने देखील करण्यात येतोय। धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर चर्चेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।